नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव. हे आमचं ओंकार संस्कार केंद्र 1998च्या गुढीपाडव्याला सुरू केलं आहे. गेली 28 वर्ष सातत्याने आम्ही कोर्सेस घेतो आहे. हे सगळे कोर्सेस विनामूल्य असतात. आपण ऑनलाईन अटेंड करू शकता. आपल्याला अनेक प्रकारे ह्या यूट्यूब चॅनलचा उपयोग होऊ शकतो. आमच्या ओंकार संस्कार केंद्राच्या ह्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहिती आहे की ओंकार संस्कार केंद्राच्या ह्या चॅनलवर धार्मिक आणि आध्यात्मिक अनेक विषयांवर व्हिडिओज आणि ऑडिओज आहेत. आता अधिक मास सुरू होतोय, तर अधिक महिन्यासाठी आध्यात्मिक साधना किंवा धार्मिक काही उपक्रम अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि अधिकस्य अधिकम फलम ह्या नात्याने, ह्या उक्तीप्रमाणे अधिकात आपण जे करू त्याचं अधिकाधिक फळ मिळत जातं. खरं तर अधिक महिन्यात कृष्ण आणि विष्णू ह्या दोन देवांची उपासना जास्तीत जास्त करावी. त्या अनुषंगाने काय करायचं ते मी पुढे सांगणारच आहे. पण विष्णूची उपासना म्हणजे विष्णू सहस्रनाम स्तोत्र ते ज्यांना म्हणता येतं त्यांनी अवश्य म्हणावं, ज्यांना म्हणता येत नाही त्यांनी ऐकावं. आणि कृष्णाची उपासना म्हणजे त्यांनी सांगितलेली भगवद्गीता, तर गीतेचं पठण करावं किंवा श्रवण करावं, किंवा आपल्याला हवा असेल तो अध्याय गीतेतला प्रत्येक अध्याय वेगवेगळ्या विषयांवर आहे, तर आपल्याला हवा असेल तो अध्याय वाचावा, ऐकावा किंवा पूर्ण गीता ऐकावी. पण हे अधिक महिन्याचे 30ही दिवस सर्वांना जमेलच असं सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येतोय एक छोटीशी उपासना की ज्यामध्ये विष्णूची, कृष्णाची आणि बरोबरीने तुळशीची सुद्धा अशी एक छोटी छोटी 6 स्तोत्र म्हणून दाखवलेली आहेत. तर ती आपण रोजही ऐकू शकता, हवी तेव्हाही ऐकू शकता. तर आता बघा आमचा अधिक मासाचा विशेष व्हिडिओ. नमस्कार. ओंकार संस्कार केंद्रातर्फे मी श्रीमती अस्मिता शरद देव. लवकरच पवित्र असा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं, त्याचा प्रारंभ होत आहे. सनातन हिंदू धर्म परंपरेत हा महिना अत्यंत पवित्र, पुण्यप्रद आणि भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण यांच्या विशेष उपासनेसाठी समर्पित मानला जातो. या महिन्यात केलेली जप, तप, दान, व्रत, स्तोत्र पठण आणि नामस्मरण साधना यांना विशेष फलप्राप्ती होते अशी श्रद्धा आहे. या पवित्र महिन्यात श्रद्धापूर्वक पुढील आचरण करण्याची सुंदर परंपरा आहे. भगवान विष्णू, श्रीकृष्ण आणि तुळस यांचं पूजन. कन्या आणि जावयाला लक्ष्मी आणि विष्णू यांचं स्वरूप मानून त्यांचा आदरपूर्वक पूजन आणि सत्कार. जावयाला 33 अनारसे, दिवा आणि इतर मंगल वस्तूंसह वाण अर्पण करणं. सात्विक आहार, संयमित वर्तन आणि शुद्ध विचारांचं पालन. तामसी वृत्ती, कटुता आणि अनिष्ट आचरणाचा त्याग. जप, नामस्मरण, स्तोत्र पठण, धार्मिक ग्रंथांचं श्रवण आणि अधिकाधिक उपासना. या पवित्र महिन्यामध्ये आपल्या दैनंदिन साधनेला अधिक अर्थपूर्ण बनवण्यासाठी ओंकार संस्कार केंद्राच्या यूट्यूब चॅनलवर खालच्या स्तोत्रांचं भावपूर्ण पठण उपलब्ध करून देत आहोत. पुरुषोत्तम स्तोत्र, श्रीकृष्ण द्वादश नाम स्तोत्र, श्रीकृष्ण स्तवनम, भगवान विष्णूंचं ध्यान, गायत्री आणि स्तुती, श्री विष्णोः षोडश नाम स्तोत्रम आणि तुलसी स्तोत्रम. हे सगळं श्रद्धेने ऐका, पठण करा, लाभ घ्या. आपण आणि आपल्या कुटुंबियांनी ही स्तोत्र भक्तिभावाने ऐकावीत.
शक्य असल्यास स्वतःही पठण करावं आणि अधिक मासातील साधनेचा आध्यात्मिक लाभ घ्यावा. ही माहिती उपयुक्त वाटल्यास कृपया आपल्या नातेवाईक, मित्रपरिवार आणि भक्तांपर्यंत अवश्य पोचवा. तसंच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांनाही ह्या पवित्र महिन्यातील साधनेचा लाभ घेण्यासाठी प्रेरित करा. आणि अशा प्रकारचे अनेक धार्मिक आणि आध्यात्मिक विषयांवरचे व्हिडिओज, ऑडिओज आमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. तर जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार. नमस्कार. अधिक मास उपासनेमधलं आता ऐका पुरुषोत्तम स्तोत्र. नमः पुरुषोत्तमाख्याय नमस्ते विश्वभावन नमस्तेस्तु ऋषिकेश महापुरुष पूर्वज येनेदम् अखिलम् जातम् यत्र सर्वम् प्रतिष्ठितम् लयमेष्यति यत्रैतत् तम् प्रपन्नोऽस्मि केशवम्. परेश परमानन्दः परात् परतरः प्रभुः चिद्रूपश्चित्परिज्ञेयो स मे कृष्ण प्रसीदतु. कृष्णम् कमलपत्राक्षम् रामम् रघुकुलोद्भवम् नृसिंहम् वामनम् विष्णुम् स्मरन् याति पराम् गतिम्. वासुदेवं वराह च कंसकेशिनिषूदनम् पुराणपुरुषं यज्ञ पुरुषं प्रणतोऽस्म्यहम्. अनादिनिधनं देवं शङ्खचक्रगदाधरम् त्रिविक्रमं हलधरं प्रणतोऽस्मि सनातनम्. यैदं कीर्तये नित्यम् स्तोत्राणाम् उत्तमोत्तमम् सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते. इति श्री पद्मपुराणोक्तम् पुरुषोत्तमस्तोत्रम् सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. अधिक मास उपासनेमधलं आता ऐकूया श्रीकृष्ण द्वादश नाम स्तोत्र. किन्ते नाम सहस्रेण विज्ञातेन तवार्जुन तानि नामानि विज्ञाय नरः पापैः प्रमुच्यते. प्रथमं तु हरिं विन्द्यात् द्वितीयं केशवं तथा तृतीयं पद्मनाभं च चतुर्थं वामनं स्मरेत्. पंचमं वेदगर्भं तु षष्ठं च मधुसूदनं सप्तमं वासुदेवं च वाराहं चाष्टमं तथा नवमं पुण्डरीकाक्षं दशमं तु जनार्दनं कृष्णं एकादशं विन्द्यात् द्वादशं श्रीधरं तथा. एतानि द्वादश नामानि विष्णुप्रोक्ते विधीयते. सायं प्रातः पठेन्नित्यं तस्य पुण्यफलं शृणु. चान्द्रायणसहस्राणि कन्यादानशतानि च अश्वमेधसहस्राणि फलं प्राप्नोत्यसंशयः. अमायां पौर्णमास्यां च द्वादश्यां तु विशेषतः प्रातःकाले पठेन्नित्यं सर्वपापैः प्रमुच्यते. इति श्रीमन्महाभारते अरण्यपर्वणि श्रीकृष्णद्वादशनामस्तोत्रम् सम्पूर्णम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. अधिक मास उपासनेमधलं आता ऐकूया श्रीकृष्ण स्तवनम.
पुल्लेन्दीवनकान्तिमिन्दुवदनम् बर्हावतंसप्रियम् श्रीवत्साङ्कमुदारकौस्तुभधरम् पीताम्बरम् सुन्दरम् गोपीनाम् नयनोत्पलार्चिततनुम् गोपसङ्घावृतम् गोविन्दम् कलवेणुवादनपरम् दिव्याङ्गभूषम् भजे वन्दे नवघनश्यामम् पीतकौशेयवासम् सानन्दम् सुन्दरम् शुद्धम् श्रीकृष्णम् प्रकृतेः परम्। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमोऽस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। मूकं करोति वाचालम् पङ्गुल्लङ्घयते गिरिम् यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च जगद्हिताय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः। इति श्रीकृष्णस्तवनं सम्पूर्णम्। श्रीकृष्णार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु। अधिक मास उपासनेमधलं आता ऐका भगवान विष्णूंचं ध्यान, विष्णूंची गायत्री आणि विष्णू स्तुती. ध्यान. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. विष्णू गायत्री. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात. आता विष्णूंची स्तुती ऐका. शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणम् सहारवक्षस्थलकौस्तुभश्रियं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम्. नमामि नारायणपादपङ्कजं करोमि नारायणपूजनं सदा. वदामि नारायण नाम निर्मलं स्मरामि नारायण तत्त्वमव्ययम्. हरे मुरारे मधुकैटभारे गोपाल गोविन्द मुकुन्द शौरे यज्ञेश नारायण कृष्ण विष्णु निराश्रयं मां जगदीश रक्ष. ओम तत्सत. अधिक मास उपासनेमधलं आता आपण ऐकणार आहोत श्री विष्णोः षोडश नाम स्तोत्रम. या स्तोत्राचं वैशिष्ट्य असं आहे की ही जी 16 नावं दिलेली आहेत ह्यात कुठल्या वेळेला कुठलं नाव म्हणायचं हे ह्यात सांगितलेलं आहे. औषधे चिंतयेद्विष्णुं भोजने च जनार्दनं शयने पद्मनाभं च विवाहे च प्रजापतिं युद्धे चक्रधरं देवं प्रवासे च त्रिविक्रमम् नारायणं तनुत्यागे श्रीधरं प्रियसङ्गमे.
दुःस्वप्ने स्मर गोविन्दम् सङ्कटे मधुसूदनम् कानने नारसिंहम् च पावके जलशायिनम् जलमध्ये वराहम् च पर्वते रघुनन्दनम् गमने वामनम् चैव सर्वकार्येषु माधवम् षोडशैतानि नामानि प्रातरुत्थाय यः पठेत् सर्वपापविनिर्मुक्तो विष्णुलोके महीयते इति श्रीविष्णोः षोडशनामस्तोत्रम् सम्पूर्णम्. अधिक मास उपासनेमध्ये आता ऐकूया तुलसी स्तोत्रम. विष्णू आणि श्रीकृष्ण यांची उपासना जितकी महत्वाची आहे, तुलसी आपण त्या दोघांनाही वाहतोच, पण स्वतः तुलसी सुद्धा खूप महत्वाची आहे. आणि सकाळ संध्याकाळ अधिक महिन्यामध्ये तुळशीला दिवा लावावा, तुळशीसमोर नमस्कार करावा आणि तुळशीचं स्तोत्र म्हणावं. जगद्धात्री नमस्तुभ्यं विष्णोश्च प्रियवल्लभे यतो ब्रह्मादयो देवाः सृष्टिस्थित्यन्तकारिणः नमस्तुलसी कल्याणी नमो विष्णुप्रिये शुभे नमो मोक्षप्रदे देवी नमः सम्पत्प्रदायिके तुलसी पातु मां नित्यं सर्वापद्भ्योऽपि सर्वदा कीर्तितापि स्मृता वापि पवित्रयति मानवम्. नमामि शिरसा देवीं तुलसीं विलसत्तनुम् यां दृष्ट्वा पापिनो मर्त्या मुच्यते सर्वकिल्बिषात् तुलस्या रक्षितं सर्वं जगदेतच्चराचरम् यां विनिर्हन्ति पापानि दृष्ट्वा वा पापिभिर्नरैः नमस्तुलस्यतितराम् यस्यै बद्ध्वा बलिं कलौ कलयन्ति सुखं सर्वं स्त्रियो वैश्यास्तथा परे तुलस्या नापरं किञ्चित् दैवतं जगतीतले यया पवित्रितो लोको विष्णुसङ्गेन वैष्णवः तुलस्याः पल्लवं विष्णोः शिरस्यारोपितं कलौ आरोपयति सर्वाणि श्रेयांसि वरमस्तके तुलस्यां सकला देवा वसन्ति सततं यतः अतस्तामर्चयेल्लोके सर्वान् देवान् समर्चयन्. नमस्तुलसि सर्वज्ञे पुरुषोत्तमवल्लभे पाहि मां सर्वपापेभ्यः सर्वसम्पत्प्रदायिके इति स्तोत्रं पुरा गीतं पुण्डरीकेण धीमता विष्णुमर्चयता नित्यं शोभनस्तुलसीदलैः तुलसी श्रीमहालक्ष्मीर्विद्या विद्या यशस्विनी धर्म्याधर्मानना देवी देवी देवमनःप्रिया लक्ष्मी प्रियसखी देवी द्यौर्भ्रूमिरचलाचला षोडशैतानि नामानि तुलस्याः कीर्तयन् नरः लभते सुतरां भक्तिम् अन्ते विष्णुपदं लभेत्. तुलसी भूर्महालक्ष्मीः पद्मिनी श्रीर्हरिप्रिया तुलसी श्रीसखी शुभे पापहारिणि पुण्यदे नमस्ते नारदनुते नारायणमनः
प्रिये इति श्री पुंडरीककृतं तुलसी स्तोत्रम संपूर्णम. आता ऐकूया तुलसी स्तुती. देवैस्त्वं निर्मिता पूर्वम् अर्चितासि मुनीश्वरः. नमो नमस्ते तुलसी पापं हर हरिप्रिये. यन्मूले सर्वतीर्थानि यन्मध्ये सर्वदेवता. यदग्रे सर्ववेदाश्च तुलसी त्वां नमाम्यहम्. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्रोते हो, आपण हा अधिक महिन्याचा विशेष व्हिडिओ पाहिलात किंवा ऑडिओ ऐकलात. हा तुम्हाला आवडला असेल तर जरूर आपल्या मित्रमंडळींसोबत, नातेवाईकांसोबत हा शेअर करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण त्यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक विषयावरचे अनेक व्हिडिओज आपल्याला मिळतील. उदाहरणार्थ, गणपती प्रतिष्ठापनेचा संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण पूजाविधी त्या व्हिडिओत दिलेला आहे, तो पाहायला मिळेल. लक्ष्मीपूजनाचा, दिवाळीतल्या लक्ष्मीपूजनाचा व्हिडिओ, तोही पाहायला मिळेल. आणि असे अनेक प्रकारचे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळू शकतात. तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना ह्या उपक्रमांचा लाभ घेऊ दे. नमस्कार.